मंडळी नमस्कार. आज आपल्या SRT शेती शाळेमध्ये यवतमाळ जिल्हा जो आमचा गृह जिल्हा आहे आणि जसं म्हणते का घर बांधायचं म्हटलं तर पाया मजबूत पाहिजे, तसा मजबूत पायासाठी आज आमची यवतमाळ जिल्ह्यातूनच कमीत कमी 50 शेतकरी जवळपास आहे. तर आपण त्यांचा परिचय घेऊ आणि इतके शेतकरी एका जिल्ह्यातून आले त्याच्यामुळे आपण प्रत्येक तालुक्याच्या एका शेतकऱ्याला SRT बद्दल शेती शाळा का करावी वाटली हे विचारू. नमस्कार, आपलं नाव सांगा. नमस्कार. हो, माझं नाव आहे सुधीर नरहरी डेहनकर. मी घाटंजी तालुक्यातून आलेलो आहे. माझं गाव आहे लिंगी. हा. तर तिथं माझी जवळपास 30 एकर जमीन आहे. हं. आणि SRT बद्दल हे YouTube मधूनच माहीत पडलं मला. बरं. आणि शेती शाळा होते म्हणून दर रविवारी हो. ते माहीत असल्याच्यानं मी ह्या तंत्राच्या माहितीसाठी इथं आलेलो आहे. बरं, जी आता मी शेती शाळेमध्ये जे तुम्हाला तंत्राबद्दल माहिती दिली, हो. जी काही त्या पद्धती आपल्याला हे करायचं आहे, असं कुठं वाटते का तुम्हाला तिथं सांगितलेलं वेगळं आणि इथं काही वेगळं आहे बाबा? नाही नाही, जे तुम्ही सांगितलं हं. ते 100% इथं जसंच्या तसं आहे. हं. आणि हे खरोखरच काळाची गरज आहे आपल्या बरं, शेतकऱ्यांसाठी. याच्यात विशेष असं काही केलं आहे का मी? बिलकुल काही फक्त नाही. का नाही केलं का तुमच्या ज्या सवयी आहेत त्याच नाही केल्या, नागरणे, हो. डवरणे हो. आणि निंदणे, निंदणे. हे जरी टाळलं तर आपली जमीन सुपीक होत आहे. बिलकुल दुसरी गोष्ट, आपली सुपीक माती शेताच्या बाहेरही नाही जात आहे चालली आणि नाही उत्पन्न जे व्हायचं ते तर होत आहे. होणारच आहे. आणि दुसरं गोष्ट, तुम्ही जे कार्बन क्रेडिटचं सांगितलं, हो. हा जो इंटरनॅशनल इव्हेंट आहे, हो. ह्या इंटरनॅशनल इव्हेंटशी आपण जुळून राहिलो. बरोबर. हे अजून आपल्या शेतकऱ्याला कार्बन क्रेडिटच्या संदर्भात माहीतच काहीच माहिती माहीत नाही. हा. काहीच माहित नाही. बरोबर. तर हा जो म्हणजे जास्तीचा उत्पन्नाचा स्रोत जो आहे, हा. तो तुमच्या मार्फत शेतकऱ्यांना मिळून राहिला. हो. ही खरोखरच चांगली गोष्ट आहे आणि त्याबद्दल आम्ही तुमचं आभारी आहोत. बरोबर. धन्यवाद. नाव विजय शिवराम मिंगासपुरे. मी चाणी कामटवाडा, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ इथून आलो. मी शेती करतो, मला नोकरी आहे. आम्ही 4चा ग्रुप, आम्ही त्यांना घेऊन आलो आहे. सरांचा परिचय असा झाला की मी ऑफिसचं काम करून अमरावतीहून निघालो होतो. अमरावतीहून आम्ही एकाच सीटवर सोबत बसलो. सरांचा फोन चालू होता कंटिन्यू नांदगावपर्यंत. मी सरांशी म्हणजे केव्हा बंद होते हीच वाट पाहत होतो का केव्हा याच्याशी बोलतो. नांदगावला यांचा फोन स्टॉप झाला. मग सरला विचारलं, यांचं कॉटन बद्दल चालू होतं, स्टेपल वगैरे बद्दल. म्हणलं हे आपल्या निगडीत आहे. मला उत्सुकता होती यांच्याशी बोलण्याची. तर मग यांचा माझा बराचसा म्हणजे यवतमाळ येईपर्यंत या गोष्टीवर हे झाला. तर मी अजून एक कार्यशाळा करून आलो होतो नुकतीच. राजेश टोपले म्हणून आहे, जी नैसर्गिक शेती पद्धत करतात. त्यांचंही चांगलं आहे, पण त्यांचे प्रॉडक्ट आहे. याच्यात आपल्याला प्रॉडक्ट वापरावं नाही लागत. हे एक बेनिफिट आहे. आणि त्यांची प्रॉडक्ट आणि हे जर करून आपण जर शेती केली तर एकदम उत्तम होईल, असं मला वाटते. आणि त्यांचं मी एक प्रोग्राम घेणार आहे, पण त्यांचं ऑल इंडिया लेवलवर फिरतात ते. त्याच्यामुळे त्यांचा जो यवतमाळ जिल्हा येईल, दारव्हा तालुका, तेव्हा मग मी सगळ्यांशी जे आपला SRT ग्रुप आहे त्यांच्याशी म्हणजे संपर्क करून एक आपल्याला प्रोग्राम घ्यायचा आहे त्यांचा. पण त्यांचं आणि यांचं सांगड जर घातले ना तर याच्या बी अप्रतिम शेती होईल. असं सर, हे आता कटिंग केलं तुम्ही हो. आणि याचे जे वरचे आहे हो. ते बाहेर काढायचे का? कारण सांगतो. हा. आता बघा, आपलं कसं होतं, आपल्याला हे बाहेर काढायचं काम नाही. आता समजा मी फरवरी महिन्यामध्ये कापलं ना, आता मी पीक लावणार आहे जून मध्ये. पीक बरोबर आहे. हे कापायचं आणि हे कापायचं, दोघाचा पराठीचा मास टाकायचा इथे. ही लाईन तुमची पॅक झाली. मी तर ही नाली तुमच्यासाठी कंटिन्यू फवारणी मारण्यासाठी जाण्यासाठी ठेवायची. आणि इथचा माल आणि इथचा माल तो इथे येईल. पण आता आपण बाहेर का काढलं? आता आपल्याला पाणी द्यायचं आहे स्प्रिंकलरनं. माणसं पाईप बदलणार तर त्याच्यातून चालणं त्याला थोडं जाईल त्रास, कारण त्याला पाईप बदलावं लागेल असे. आणि पावसाळ्यात फवारी मारतो आपण असे. त्याच्यामुळे आपल्याला ते बाहेर काढावं लागलं आणि आपलं शेडर बैकलं वेळेवर, म्हणून तो प्रॉब्लेम झाला. पण इथे त्याच्यासाठी त्रास झाला ते चालते, पण शेतात जाळायचं नाही. जाळायचं नाही आहे. त्याच्यात आपले बरेच शेतकरी अनुभव भेटतात मला वेगवेगळे. तरी पण सांगतो, जाळलं तर ते जीवाणू मेलेच ना. त्याच्यासाठी एवढी आपली